सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्ट बुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आता जवळ येते आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विनंती केली होती की 2013 ते 2024 पर्यंतचे पेपर जे PYQ आहेत विथ एक्सप्लेनेशन आम्हाला डिस्कस करून द्या किंवा विथ एक्सप्लेनेशन ते घ्या. कारण हे PYQ आपल्याला येणारी आता जी 9 नोव्हेंबरची एक्झाम आहे त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण बरेच प्रश्न हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली रिपीट होतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे तर आता इथून पुढे आपल्याला 2013 ते 2024 चे जे इकॉनॉमिक्सचे PYQ आहेत ते पूर्णपणे विथ एक्सप्लेनेशन घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये न येणारे प्रश्न कसे सोडवायचे किंवा एखाद्या प्रश्नाचं जजमेंट कसं घ्यायचं, नंतर ट्रिक आणि मेथड्स वापरून कसे प्रश्न सोडवायचे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो हे लेक्चर शेवटीपर्यंत बघा. तर आपण डायरेक्टली काय करू, आता लेक्चरला सुरुवात करू. नेहमी लक्षात ठेवा, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. सो तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण 2013 चे आणि आपण काय इयर वाईज घेणार आहोत, राईट सर. 2013 ला जे प्रश्न आलेले होते ते आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. देन 2014, 15, 16 असे सगळे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. तर लेक्चर सुरू करण्या अगोदर आपण दिवाळी ऑफर सुरू केलेली आहे टेक्स्ट बुकनी आणि याच्यामध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट तुम्हाला मिळतोय प्रत्येक बॅच वरती. आणि तुम्ही ज्यावेळेस बॅच घेतल्यानंतर तुम्हाला स्पिन अँड विनचा एक ऑप्शन मिळतो. ते स्पिन केलं, हे चक्र जर तुम्ही स्पिन केलं तर तुम्हाला गॅरंटेड 1 ते 100% पर्यंत तुम्हाला काय मिळणार आहे, कॅशबॅक पण मिळणार आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर हा किशोर सर नावाचा रेफरल कोड तुम्हाला वापरायचा आहे. म्हणजे तुम्हाला जी फीस आहे, म्हणजे इथं तुम्हाला 50% डिस्काउंट मिळणार आहे, परंतु आणखी एक्स्ट्रा 10 ते 20% डिस्काउंटसाठी हा रेफरल कोड यूज करा. किंवा अधिक माहितीसाठी काय करा, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या नंबरवरती फक्त याच्यासाठीच कॉन्टॅक्ट करा असं नाहीये. तुम्हाला कधीही अभ्यासासाठी काय गरज पडली तर नक्की कॉल किंवा मेसेज करा. आणि या लेक्चरच्या PDF ज्या आहेत त्या PDF घेण्यासाठी पण तुम्हाला काय करायचंय, या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा जेणेकरून या लेक्चरच्या तुम्हाला PDF मिळतील. आता 2026-27 च्या दृष्टिकोनातून MPSC आणि UPSC ची एकत्रित तयारी करण्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे यशोदय नावाची, ज्याच्यामध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यूची कंप्लीट तयारी करून घेणार आहोत. राईट, अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करा. आपण काय करू, लेक्चरला सुरू करू. बघा, तर 2013 ला त्यांनी पहिला प्रश्न विचारला होता इकॉनॉमिक्स मध्ये, सोपा होता. आता फक्त आपल्याला काय करायचं, याचं डिटेल बघायचं आहे. म्हणजे डिटेल एक्सप्लेनेशन जर घेतलं तर तुम्हाला नंतर याच्यावरती जे प्रश्न येतात ते कधीच तुमचे चुकणार नाहीत. कारण जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे त्याच्यावरती MPSC दरवर्षी प्रश्न विचारते. अनेकांकी दारिद्र्य निर्देशांकाने 1997 मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली, राईट. आता ह्याच्यामध्ये विचारलंय काय की MPI ने नेमकं कुणाला रिप्लेस केलं, तर ते रिप्लेस केलेलं आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक HPI, ह्युमन पॉवर्टी इंडेक्सला काय केलेलं आहे, रिप्लेस केलेलं आहे. तर आता व्यवस्थित तुम्ही इकडे लक्ष द्या. बघा, आता आपल्याला नवीन 2024 चा मल्टी डायमेन्शनल इंडेक्स बघायचा आहे आपल्याला. ओके, जो UNDP काय काढत असतं, UNDP प्रकाशित करत असतं. 2 संस्था काढतात, त्याचं नाव तुम्हाला सांगतो. परंतु या 2024 चा जो अनेकांकी दारिद्र्य निर्देशांक किंवा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक किंवा विविध प्रमाण दारिद्र्य निर्देशांक या तिन्ही नावाने ओळखला जाणारा हा जो निर्देशांक आहे तो हा रिपोर्ट प्रकाशित केला होता. पॉवर्टी अमिड कॉन्फ्लिक्ट नावाचा रिपोर्ट प्रकाशित केला होता. तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे तो कोण काढतं, तर 2 संस्था काढतात, UNDP आणि OPHI. म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि OPHI म्हणजे द ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. हे दरवर्षी काय करत असतात, MPI मोजत असतात. तर हा प्रथम कुठल्या अहवालामध्ये प्रकाशित करण्यात आला किंवा मांडण्यात आला, तर 2010 च्या मानव विकास अहवालामध्ये, HDR रिपोर्ट मध्ये. ओके, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्या अगोदर MPIच्या अगोदर कुठला निर्देशांक काढला जात होता का, तर यस, 1997 पासून HPI नावाने हा निर्देशांक काढला जात होता, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स किंवा मानवी दारिद्र्य निर्देशांक या नावाने. परंतु 2010 मध्ये काय केलेलं आहे, HPI ला MPI ने रिप्लेस केलेला आहे आणि MPI 2010 पासून सुरू करण्यात, म्हणजे HPI ऐवजी MPI 2010 पासून प्रकाशित करण्यात येतो. आणि तो कशामध्ये प्रकाशित केला जातो, तर UNDPच्या मानव विकास अहवालामध्ये. तर आता हा जो
मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे तो काढण्यासाठी कोणते 3 मुख्य आयाम आणि कोणते 10 निर्देशक विचारात घेतले जातात, तर त्याच्यामध्ये 3 मुख्य आयामामध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान विचारात घेतलं जातं. आता आरोग्या अंतर्गत 2 महत्वाचे निर्देशक विचारात घेतले जातात. एक म्हणजे पोषण आणि दुसरा म्हणजे बालमृत्यू दर. बालमृत्यू दर म्हणजे काय? एका वर्षात, बालक म्हणजे 5 वर्षापर्यंतचं मूल, एका वर्षात 1000 जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे बालमृत्यू दर असतो. तर याच्यामध्ये 2 गोष्टी विचारात घेतल्या जातात. नंतर शिक्षणामध्ये शालेय शिक्षणातील वर्ष आणि शाळेतील पट नोंदणी किंवा उपस्थिती विचारात घेतली जाते. आता राहणीमाना अंतर्गत एकूण 6 प्रश्न विचारले जातात. आता लक्षात कसं ठेवायचं, तर तुम्हाला प्रश्न विचारतो मी, वा तुमच्याकडे मालमत्ता आहे का? तुम्ही म्हटले यस. मग त्या मालमत्तेमध्ये तुमच्याकडे घर आहे का? आहे. त्या घरामध्ये वीज पुरवठा आहे का? आहे. त्या घरामध्ये पिण्याचं पाणी किंवा पेयजल, स्वच्छ पेयजल आहे का? यस आहे. राईट. त्या घरामध्ये स्वच्छता म्हणजे टॉयलेट वगैरे आहे का? तर यस आहे. आणि घरामध्ये तुमच्या स्वयंपाकाचा गॅस आहे का किंवा इंधन आहे का, वापरता का, हे त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. आणि त्याला एक प्रत्येकी पहिले जे 4 निर्देशक आहेत त्याला 1/6 भार दिला जातो आणि बाकीचे 6 निर्देशक बाकीचे 6 निर्देशक त्याला 1/18 भार दिला जातो. आणि यांचा जो एमपी आहे तो एमपी वेगवेगळा काढला जातो 3चा. आणि एकत्रितरित्या मग कोणत्या देशामध्ये किती बहुआयामी गरिबीचं प्रमाण आहे हे याच्यावरून कळतं. तर हा 0 ते 1 दरम्यान मोजला जातो. 0 ते 1 दरम्यान मोजला जातो. 0 म्हणजे काय, तर त्या देशामध्ये कुठल्याच प्रकारची बहुआयामी गरिबी नाही म्हणजे 0 पॉवर्टी. आणि 1 म्हणजे काय, तर त्या देशामध्ये सार्वत्रिक वंचितता आहे किंवा 100% गरिबी आहे असं त्याचा अर्थ होतो. तर आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, तर लक्षात आता हे ठेवायचं आहे, कारण या चार्टवरती सतत एमपीएससी प्रश्न विचारते की एखादं कुटुंब बहुआयामी गरीब आहे हे कसं ओळखलं जातं किंवा त्याच्या कॅटेगरी कुठल्या आहेत. तर ज्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 20 ते 33.33% एवढा असेल असं कुटुंब असुरक्षित गटामध्ये मोडतं. जर एखाद्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक हा 33.33% ते 50% दरम्यान असेल तर असं कुटुंब हे बहुआयामी किंवा अनेकांगी गरीब या गटामध्ये मोडतं. एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक हा 50% पेक्षा जास्त असेल तर असं कुटुंब तीव्र बहुआयामी गरिबी या गटामध्ये मोडतं. आता एखाद्या कुटुंबाचा समजा वंचितता निर्देशांक 30% आहे तर असं कुटुंब बहुआयामी गरीब होण्याची शक्यता जास्त असते. ओके, तर हे तुम्हाला चार्ट पाठ करून ठेवायचं आहे, याच्यावरती प्रश्न याचे चान्सेस जास्त आहेत. तर 2024च्या रिपोर्टनुसार 2019 ते 21 मध्ये भारतामध्ये बहुआयामी गरिबीचं प्रमाण 16.4% होतं आणि भारताचा जो गुणांक होता तो 0.069 असा होता. चला पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे तातडीचं विचारलंय बरं का. तातडीचं स्वास्थ्यविषयक पायाभूत सुविधांची गरज भागवणे, एकूण जननदर कमी करणे नाही, एकूण जननदर कमी करणे हे मध्यावधी होतं. हे काय होतं? मध्यावधी होतं. लोकसंख्या स्थिर करणे हे काय होतं? लॉंग टर्मचं होतं. हे लॉंग टर्मचं होतं. त्याच्यामुळे हे पण नाही, म्हणजे फक्त 1 बरोबर आहे. आता लक्ष द्या, हे आपल्याला 3 उद्दिष्ट तोंड पाठ करून ठेवायचे. लोकसंख्या धोरण 2000चं त्याच्या ध्येयांसोबत आपल्याला तोंड पाठ करून ठेवायचंय. मग ती राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, कंबाईंड पूर्व परीक्षा असो, तिथं तुम्हाला 100% प्रश्न येतो म्हणजे येतोच. ओके, तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000ची 3 महत्वाची उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे तातडीचं उद्दिष्ट. याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये संतती नियमन करणं, आरोग्य पायाभूत सेवा व आरोग्य सेवकांची गरज भागवणं, प्रजनन व बाल आरोग्य सेवा मिळवण्यासाठी एकात्मिक सेवा पुरवणं हे काय आहे? तातडीची उद्दिष्ट आहेत. मध्यावधी उद्दिष्ट कोणते आहेत, तर 2010 पर्यंत एकूण जननदर पुनर्स्थापनेच्या स्तरावर आणायचा. एकूण जननदर पुनर्स्थापनेच्या स्तरावर आणायचा म्हणजेच 2:1 करायचा. राईट. म्हणजेच काय आपण स्वीकारलं होतं की हम दो हमारे दो. दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे, तर 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे हे लोकसंख्या धोरण 2000चं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न. आर्थिक प्रगतीसाठी वित्त उभे करण्याच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ निर्माण होऊ शकते? कोणत्या पद्धतीमुळे भाववाढ निर्माण होऊ शकते हो? तर अंतर्गत आणि बहिर्गत कर्ज नाही, क्रमवर्धी पद्धत नाही, सरकारी कर्ज रोखे नाही. आता याच्यामध्ये 2 गोष्टी. आता हे तर तुटीचा अर्थव्यवस्था आणि अंतर्गत आणि बहिर्गत कर्ज दिलेलं आहे, परंतु याच्यामध्ये पण मोर इन्क्लुझिव्ह ऑप्शन कुठला आहे, तर तो आहे तुटीची वित्त व्यवस्था, डेफिसिट फिनान्सिंग.
राईट. आता तुटीची वित्त व्यवस्था किंवा आपण ज्याला डेफिसिट फिनान्सिंग म्हणतो ते कधी केलं जातं, म्हणजे तुटीचा अर्थभरणा कधी केला जातो, ज्यावेळी गव्हर्नमेंटचा खर्च हा जमेपेक्षा जास्त असतो. त्यावेळी काय केलं जातं, तुटीचा अर्थभरणा केला जातो. किंवा ज्यावेळी शासनाला वेगवेगळ्या योजनांवरती जास्त खर्च करायचा असतो परंतु शासनाकडे जमा कमी असते, त्यावेळेस शासन काय करतं, तर तुटीचा अर्थभरणाचा उपाय राबवतं. म्हणजेच काय करतं, तर परकीय मदत किंवा परकीय कर्ज घेतं किंवा अंतर्गत मार्केटमधून कर्ज घेतं किंवा शासकीय कर्ज रोखे विकून पैसा उभा करतं. बॉन्ड्स आणि म्हणजे बॉन्ड्स वगैरे विकून खर्च म्हणजे पैसा उभा करतं. किंवा शेवटचा ऑप्शन असतो नोटा छापणे. मग याच्यातून काय होईल, तुटीचा अर्थभरणा केल्यामुळे वेगवेगळ्या योजनांवरती जास्त खर्च होईल. नंतर तुटीचा अर्थभरणा केल्यानंतर जे लोक ते कर्मचाऱ्यांना पेमेंट वगैरे देतात त्यांच्या हातात जास्त पैसा येईल, म्हणजे पायाभूत पैसा वाढला की मग लोक काय करतील, लोकांच्या हातात पैसा आला की लोक खरेदी करायला जातात. त्याच्यामुळे काय होतं, वस्तूंची मागणी वाढते आणि भाववाढ होते. राईट. कारण वेगवेगळ्या जसं की आता आपली लाडकी बहीण योजना जवळपास त्याच्यावरती 30-40 हजार कोटींचा खर्च केला जातो. मग लाडक्या बहिणींच्या हातात पैसे आले की लाडक्या बहिणी साडी घे, ड्रेस घे हे खरेदी करायला जातात. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी कर, त्याच्यामुळे वस्तूंची मागणी वाढते आणि भाववाढ होते. सो तुटीच्या वित्तव्यवस्थेमुळे काय होऊ शकतं, भाववाढ निर्माण होऊ शकते. चला पुढचा प्रश्न. दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीरगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे. याचं कारण काय हो, कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील उपलब्ध नसतो. हे असे नॉनसेन्स स्टेटमेंट असतात, हे कट करून टाकायचे. किमान स्वास्थ्याच्या प्रमाणाची व्याख्या करणे कठीण आहे. याचा काही संबंधच येत नाही जास्त. बरोबर, म्हणजे प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या खाली दिलेलं स्टेटमेंट त्याचा काही संबंधच नाहीये. ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावे लागेल हे दाखवते. आता हे कसं आहे हो, आता बघा तुम्हाला काय करायचंय, प्रश्नाला स्टेटमेंट जोडायचंय. दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीरगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे. कारण कौटुंबिक उत्पन्नाचा तपशील उपलब्ध नसतो, चुकीचं आहे. कारण ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न भरून काढावे लागेल हे दाखवतं. राईट. म्हणजे इथं काय आहे, निरपेक्षाचा इथं एक संदर्भ आलेला आहे या स्टेटमेंटमध्ये, म्हणजे हे उत्तर आहे. तर कधी कधी काय करायचं, प्रश्नाला धरून स्टेटमेंट वाचायचं, असे कारण ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस. आता कसं ते तुम्हाला सांगतो. बघा, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आहे, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी. आता किमान जीवनावश्यक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण या गरजांची पूर्तता करण्यासाठी असलेल्या किमान उत्पन्नाचा अभाव म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य असतं. आता जागतिक बँकेने जी दारिद्र्य ठरवली ती किती ठरवलेली आहे नुकतीच, तर $3 ठरवलेले आहे. याचा अर्थ काय होतो, एखादा व्यक्ती दिवसाला स्वतःच्या उपभोगावरती म्हणजे किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी स्वतःच्या उपभोगावरती $3 जर खर्च करू शकत नसेल तर असा व्यक्ती गरिबी रेषेच्या खाली गणला जातो. त्याला बीपीएल म्हटलं जातं, बिलो पॉवर्टी लाईन किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती म्हटलं जातं. बरोबर. अन्यथा एखादा व्यक्ती जर किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी दिवसाला त्याचं उत्पन्न हे $3 किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि तो खर्च सुद्धा $3 किंवा त्यापेक्षा जास्त करत असेल तर असा व्यक्ती काय असतो, एपीएल या पॉवर्टी लाईनच्या वरी असतो. ही पॉवर्टी गॅप लाईन काय आहे, एक आभासी लाईन आहे. आणि ही गॅप लाईन काय करते, तर उत्पन्नाची बीपीएल आणि एपीएल मधलं सरासरी जे उत्पन्न असतं त्याच्यामध्ये किती तूट येते हे दाखवून देते. समजा बीपीएलचं सरासरी उत्पन्न आहे ₹20,000 आणि एपीएलचं सरासरी उत्पन्न आहे ₹40,000. तर यांच्यामध्ये जर उत्पन्नाची तूट काढली तर ते किती येते, 20K. म्हणजे ही पॉवर्टी गॅप लाईन काय दाखवून देते की गव्हर्नमेंटला ही उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी म्हणजे या बीपीएल लोकांना ह्या दारिद्र्यरेषेच्या वरी आणण्यासाठी त्यांना किती खर्च करावा लागेल हे दाखवून देते. परंतु जे शीरगणिती गुणोत्तर आहे, शीरगणिती गुणोत्तर म्हणजे काय, तर दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या भागीला त्याला एकूण लोकसंख्येनं भाग दिला जातो. त्यावेळेस काय मिळतं, दारिद्र्यरेषेखाली राहणाऱ्या लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये प्रमाण मिळतं. मग याच्यावरून तुम्हाला हे कळणार आहे का, काय कळणार आहे का याच्यावरून, की तुम्हाला काय हे कळणार आहे का, किंवा किती उत्पन्न तूट भरून काढावे लागणार हे काय त्याच्यावरून कळतं का, कशावरून, दारिद्र्याच्या शीरगणिती गुणोत्तरावरून तर नाही कळत, फक्त प्रमाण कळतं. राईट. परंतु निरपेक्ष दारिद्र्यावर ह्या गोष्टी कळतात. म्हणूनच काय आहे ते निरपेक्ष, म्हणून दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीरगणिती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य वापराचं चांगलं मापक आहे. कारण काय, तर ते किती उत्पन्न तूट भरून काढावे लागेल हे दाखवतं.
हे समजावून घेण्याचा प्रयत्न करा, अंडरस्टँडिंग करून घेण्याचा प्रयत्न करा, खूप महत्वाचं आहे. असे प्रश्न तुम्हाला फटाफट सुटून जातात. रिओ अर्थ समिट अजेंडा 21 ने खालीलपैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचे आश्वासन दिले म्हटलंय. आता असे प्रश्नामध्ये बघा तुम्हाला सहसा काय असतात जे एक्स्ट्रीम, आता याच्यामध्ये जर एक्स्ट्रीम एखादा पण स्टेटमेंट जर एक्स्ट्रीम नसेल तर मग ते स्टेटमेंट बरोबर असतात. जर एक्स्ट्रीम स्टेटमेंट दिलं एकदम दहशतवाद हे ते वगैरे तर तसे मग काय असतात जरा थोडे चुकीचे असतात. परंतु इथे काय दिले बघा, सामाजिक आर्थिक मोजमाप व गरिबीचे निर्मूलन अनिवासी शहर योजना, यस आश्वासन दिलेलं असू शकतं. महिला, स्थानिक सरकार, बिगर सहकारी संघटना यासारख्या महत्वाच्या घटकांचं सशक्तीकरण करणं, यस दिलेलं असेल. साधनांचे जतन आणि व्यवस्थापन जसे विवर्णीयकरण थांबवणे एकदम बरोबर आहे म्हणजे. आणि वरीलपैकी सर्व हा ऑप्शन येतो. वरीलपैकी सर्व हा जो पर्याय आहे त्यांनी काय केलेला आहे, त्याचा जो क्रम आहे तो तोडलेला आहे. आता कधी बघा मी सगळ्या प्रश्नामध्ये म्हणत नाही, पण इकॉनॉमिक्समध्ये 90% चान्सेस असतात वरीलपैकी सर्व उत्तर असण्याचे. राईट. जर तुम्ही 2013 पासून 2019 किंवा 2023 पर्यंतचे प्रश्न बघितले तर तुम्हाला जेवढे असे प्रश्न आले तर त्याच्यामध्ये जिथं तोडलेला आहे, काय तोडलेला आहे, क्रम तोडलेला आहे. वरीलपैकी सर्वात 4थ्या नंबरला असतो. पण काही प्रश्नामध्ये बरं का ह्याला अपवाद आहेत काही प्रश्न, म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही की 100% सगळे प्रश्न बरोबर असतात असे नाही. 90% मी तुम्हाला काय करू शकतो, आश्वासन देऊ शकतो. तर हे बरोबर आहे. तर आता बघा जे अजेंडा 21 आहे तो काय होता. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 1992 साली रिओ दी जेनेरो ब्राझीलमध्ये 3 ते 14 जून 1992 ला रिओ परिषद किंवा वसुंधरा परिषद झाली. त्याला आपण अर्थ समिट पण म्हणतो. ही शाश्वत विकासाची परिषद होती. तर या परिषदेमध्ये शाश्वत विकासाची तत्त्वे मांडण्यात आली. परंतु या परिषदेमध्ये आणखी काय झालं तर या परिषदेमध्ये एकूण 3 आराखडे मांडण्यात आले आणि याच परिषदेमध्ये 3 करार पण करण्यात आले. या 3 आराखडे आणि 3 करारावरती एमपीएससी सतत प्रश्न विचारते. तर लक्ष द्या. आता या परिषदेमध्ये 3 आराखडे कोणते मांडले तर त्याच्यामध्ये एक रिओ घोषणापत्र मांडलं. हे रिओ घोषणापत्र काय होतं, रिओ डिक्लेरेशन काय होतं तर शाश्वत विकासाच्या याच्यामध्ये 27 तत्वे मांडण्यात आली आणि विविध देशाच्या आणि समाजाच्या सहकार्याने नवीन आणि समान न्याय देणारी जागतिक भागीदारी निर्माण करण्याची ही रिओ घोषणापत्र होतं. राईट. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्याच्यामध्ये दुसरा आराखडा होता तो म्हणजे अजेंडा 21 चा. शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हा अजेंडा 21 जून 1992 मध्ये संमत करण्यात आला होता. आणि तिसरा होता वन संवर्धन तत्व. राईट. तर वनांचं संरक्षण करणं किंवा संवर्धन करणं, व्यवस्थापन करणं, त्याच्यासाठी हे वन संवर्धन 15 तत्वे स्वीकारण्यात आली होती. तर अजेंडा 21 अंतर्गत त्यांनी काही घटक स्वीकारले होते. ते घटक कोणते होते, सगळेच होते. त्याच्यामध्ये दहशतवाद सोडला तर बाकी सगळंच होतं. मग त्याच्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन असेल, महिला हक्क असेल, स्थानिक शासनाचं सशक्तीकरण असेल, बिगर सहकारी संघटनांचं सशक्तीकरण असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान असेल, महिला सशक्तीकरण असेल, वन संवर्धन असेल, मानव संसाधन विकास असेल, पर्यावरण बचत असेल, शाश्वत शहर विकास असेल, जैव तंत्रज्ञानाचा वापर असेल किंवा संसाधनांचं जतन आणि व्यवस्थापन असेल, शाश्वत कृषी विकास असेल किंवा स्रोत संवर्धन असेल, हे सगळेच याच्यामध्ये घटक होते. परंतु याच्यामध्ये दहशतवाद कुठं नव्हता हे फक्त लक्षात ठेवा. आता याच परिषदेमध्ये 3 करार करण्यात आले. आता 3 करार खूपच महत्वाचे आहेत आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून. ती 3 करार कोणते होते तर त्यातला पहिला करार होता CBD, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, जैवविविधते संदर्भाचा करार. तो कधी करण्यात आलेला आहे, 5 जून 1992 ला. ही डेट कधीच विसरू नका. जैवविविधतेचे जतन करणे आणि जैवविविधता घटकांचा शाश्वत वापर करणे, जनुकीय स्रोतांचा लाभ घेताना तो समान आणि न्याय्य घेणे, याच्यासाठी हा CBD करार करण्यात आला होता. आणि त्याची अंमलबजावणी जी आहे याची डेट पण कधीच विसरू नका. 29 डिसेंबर 1993 ला त्याची अंमलबजावणी केलेली आहे. तर याच्यासाठी जैवविविधतेचं जतन करण्यासाठी 2003 ला कार्टाजेना प्रोटोकॉल आणि जनुकीय स्रोतांचं जे लाभ घेताना जे समान आणि न्याय्य वापर करायचा होता त्याचा 2014 ला त्यासाठी नागोया प्रोटोकॉल पण करण्यात आलेला होता. आता दुसरा करार करण्यात आलेला आहे UNFCCC, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन
क्लायमेट चेंज हा 4 जून 1992 ला करण्यात आलेला आहे. ही डेट विसरू नका. पर्यावरण बदलाविषयीचा करार, राईट. आणि हा कशासाठी केलेला आहे, तर पर्यावरणातील जे हरितगृह वायूंचं प्रमाण आहे ते काय करायचं होतं, पर्यावरणाला घातक ठरेल एवढ्या स्तरापेक्षा कमी ठेवण्याचा त्याचा उद्देश होता. तर याची अंमलबजावणी डेट काय आहे, 12 मार्च 1994. हे पण विसरू नका. आणि त्याच्यासाठीच हरितगृह वायूंचं प्रमाण कमी करण्यासाठी 1997 ला जपानमध्ये क्योटो प्रोटोकॉल करण्यात आला होता, जो 2005 ला लागू करण्यात आला, राईट. आणि आता क्योटो प्रोटोकॉलची जागा कोणी घेतलेली आहे, पॅरिस अग्रीमेंटनी घेतलेली आहे, जो 2015 ला केला होता, परंतु तो 2020 नंतर लागू करण्यात आलेला आहे. आणि तिसरा करार कुठला आहे, UNCCD, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन. हा करार जो आहे वाळवंटीकरण रोखण्यासाठी 17 जून 1994 ला करण्यात आलेला आहे. आणि त्याची अंमलबजावणी 26 डिसेंबर 1996 ला करण्यात आलेली आहे. तर हे तुमचं तोंडपाठ पाहिजे त्याच्या डेट. याच्या डेटवरती एमपीएससी सतत प्रश्न विचारते. चला आता पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने भारतातील दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत. आता काय विचारलंय, वरीलपैकी कोणती विधाने एस डी तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्य संकल्पनेनुसार बरोबर आहेत असं विचारलंय. आता पहिलं, आता एलिमिनेशन मेथड बघा. दारिद्र्याची संकल्पना कॅलरीच्या स्वरूपात मांडली. लक्षात घ्या, तेंडुलकर गटाने किंवा तेंडुलकर समितीने कॅलरी मूल्य कधीही विचारात घेतलं नाही. इव्हन त्यांनी सांगितलं की कॅलरी मूल्य तुम्ही विचारात घेऊ नका, राईट. पहिला गेला, ए गेला. चला, इथं बाकीमध्ये ए नाहीये. दारिद्र्य आणि भूक ह्या दोन्ही संकल्पना एकच आहेत असं बिलकुल त्यांनी कधीच म्हटलं नाही. म्हणजे बी पण गेला. उत्तर तुमचं आलं डी. आलं उत्तर डायरेक्ट. म्हणजे मला हे वाचायची गरज नाहीये. म्हणजे हे बरोबर आहे. शिक्षण आणि आरोग्यावरती खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र सुचवले गेले, एकदम बरोबर आहे. आता डिटेल सांगतो. ही समिती कधीच विसरू नका तुम्ही, कारण याच्यावरती सतत प्रश्न विचारते एमपीएससी. बघा, 2005 साली प्लॅनिंग कमिशनने, नियोजन आयोगाने दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, ज्यांनी आपला अहवाल 27 नोव्हेंबर 2009 ला दिला. आता त्यांनी 1973-74 पासून आपल्याकडे जे दारिद्र्य मोजलं जात होतं प्लॅनिंग कमिशनद्वारे, त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, तर त्या त्यांनी दाखवून दिल्या. तर त्याच्यामध्ये पहिली त्रुटी दाखवून दिली, दारिद्र्याची टोपली. दारिद्र्याच्या टोपलीमध्ये फक्त अन्न नावाचा घटक हा आता मोजणे कालबाह्य झालेला आहे असं म्हटलं त्यांनी. कारण अलग समितीनं, जी अलग कार्यगट होता त्या अलग समितीने फक्त दारिद्र्याची टोपली तयार केली आणि त्याच्यामध्ये फक्त अन्न नावाचा घटक टाकला होता आणि त्याच्यावरच फक्त त्यांनी खर्चाची पातळी विचारात घेतली होती, राईट. परंतु तेंडुलकर म्हटले की अन्न नावाचा घटक आता कालबाह्य झालेला आहे, राईट. म्हणून तेंडुलकरने काय केलेलं आहे, या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्नाबरोबरच शिक्षण आणि आरोग्य या दोन्हींचा खर्च म्हणजे दोन्ही समाविष्ट केलं आणि त्याच्यावरचा प्रत्येक व्यक्तीच्या उपभोग खर्चाची पातळी वाढवलेली आहे. दुसरं म्हणजे दारिद्र्य निश्चित करण्यासाठी खर्चाच्या पातळी जो चलनवाढीचा निर्देशांक मिळवला जात होता तो पण सदोष होता. अन्न घटक विचारात घेत होते, त्याचं कारण त्यांनी सांगितलं किंवा शिक्षण आणि आरोग्यावरचा खर्च शासन करेल असं त्यांना अपेक्षित होतं, राईट. तर ह्या त्रुटी काढल्या. आता त्यांनी शिफारसी काय केल्या, 4 मुख्य शिफारसी केल्या. त्यातली पहिली शिफारस केली की शिफ्ट अवे फ्रॉम कॅलरी कन्झम्पशन विचारात घेऊ नका. एखादा व्यक्ती, शहरी भागातला एखादा व्यक्ती बॉडी बिल्डर असेल तर तो कॅलरी कमीच घेत असणार, याचा अर्थ असा नाही की तो गरीब आहे, बिलकुल नाही. तर कॅलरी कन्झम्पशन विचारात घेऊ नका, शिफ्ट अवे फ्रॉम कॅलरी कन्झम्पशन असं म्हटलं. नंतर यांनी एक युनिफॉर्म पॉवर्टी लाईन बास्केट तयार करायला सांगितली आणि त्यांनी तशी केली पण. तर त्यांनी काय केलं, दारिद्र्याची टोपली तयार केली आणि त्याच्यामध्ये अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही घटकावरचा त्यांनी खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे. नंतर जे प्राइस ऍडजस्टमेंट प्रोसिजर आहे ते पण चेंज केली. यांनी शिक्षण आणि आरोग्यावरचा वैयक्तिक खर्च विचारात घेण्यासाठी 1973-74 आधारभूत वर्षाच्या प्राइसेस त्यांनी विचारात घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यावरचा त्यांनी काय केलेला आहे, प्रायव्हेट एक्सपेंडिचर, कशावरचा, शिक्षण आणि आरोग्यावरचा वैयक्तिक खर्च त्यांनी विचारात घेतलेला आहे. आणि त्याच्यानुसार तेंडुलकर समितीने काय केलेलं आहे, तर प्रति व्यक्ती
प्रतिमाहा दरडोई उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे. तर ती 2011-12 मध्ये किती घेतलेली आहे, तर ग्रामीण भागासाठी ती 816 रुपये आणि शहरी भागासाठी प्रति व्यक्ती प्रति महिना खर्चाची पातळी 1000 रुपये विचारात घेतलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर एखादा व्यक्ती शहरी भागातला स्वतःच्या उपभोगावरती प्रत्येक महिन्याला 1000 रुपये जर खर्च करू शकत नसेल तर असा व्यक्ती या दारिद्र्यरेषेचा खालचा व्यक्ती समजला जाईल, बीपीएल, अन्यथा तो एपीएल असेल, जर 1000 पेक्षा जास्त तो खर्च करू शकत असेल तर. राईट. तर त्याच्यानुसार या खर्चानुसार ग्रामीण भागामध्ये तुम्हाला हे पाठ करून ठेवायचे आहेत. ग्रामीण भागामध्ये 25.7% दारिद्र्य मिळालं तर शहरी भागामध्ये 13.7% दारिद्र्य मिळालं आणि एकूण भारतामध्ये 2011-12ला 21.9% एवढं दारिद्र्य मिळालेलं आहे. ओके, चलो. 2009-10चं 29.8% दारिद्र्य मिळालं होतं आणि 2004-5ला 34.2% दारिद्र्य मिळालं होतं तेंडुलकर समितीच्या निकषांनुसार. पुढचा प्रश्न बघा, मी तुम्हाला म्हटलं ना 2000चं जे लोकसंख्या धोरण आहे त्याच्यावरती एकाच वर्षी 2 प्रश्न विचारले, तर हे तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे. आता तुम्ही चिंता करू नका, या लेक्चरमध्ये तुमचं तोंडपाठ होऊन जाईल. सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्यास्तव आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक आणि लोकसंख्यात्मक उद्दिष्टे काय आहेत. राईट. आता कोणकोणती आहेत त्याच्यामध्ये बघायचंय. आता बघा, आता हा प्रश्न अपवाद आहे. कशासाठी? वरीलपैकी सर्वसाठी. कारण याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे. मी त्याच्यामुळे मगाशी तुम्हाला म्हटलं की सगळेच प्रश्न तसे नसतात. मुलांचा मृत्यू दर 30 प्रति 1000 जन्मांपेक्षा कमी आणणे हे बरोबर आहे. ए बरोबर आहे. याच्यामध्ये ए दिलेलं नाहीये, याच्यामध्ये पण ए दिलेलं नाही, म्हणजे 2 आणि 4 एलिमिनेट झाला. मुलींना विलंबाने लग्न करण्यास प्रवृत्त करणे हे एकदम बरोबर आहे. ओके. एकूण प्रसूतींच्या 80% प्रसूती बाळातपणे संस्थात्मक असावीत, बरोबर आहे. 100% बाळातपणे प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हावीत, बरोबर आहे. जन्मदर कमी करण्यास्तव कायद्याने लग्नाचं वय कमी केलं किंवा कायद्याने लग्नाचं वय वाढवलं, बिलकुल नाही, ही तरतूद कधीच केलेली नव्हती. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय लो, ABCD हे याचं उत्तर आहे. ई चुकीचं आहे. आता इकडे लक्ष द्या, जे लोकसंख्या धोरण 2000चं लोकसंख्या धोरण 2000 जे आहे त्याचं 2010 पर्यंत गाठावची काही लक्ष ठेवली होती. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे शिशु मृत्यू दर. आता बघा इथं बघा एमपीएससी काय करते, काय चूक करते, इथं मुलांचा मृत्यू दर किती दिलाय किंवा बाल मृत्यू दर कधी कधी म्हणते, परंतु इंग्लिशमध्ये बरोबर देते इन्फंट मोर्टॅलिटी म्हणजे शिशु मृत्यू दर. राईट. त्याच्यामुळे काय करायचं, जरी एमपीएससीनं मराठीमध्ये बाल मृत्यू दर लिहिला असला तरी मग इंग्लिशमध्ये चेक करायचं. इंग्लिशमध्ये काय दिलंय, इन्फंट दिलेलं आहे, म्हणजे ते बरोबर आहे. शिशु मृत्यू दर आणि बाल मृत्यू दरामध्ये फरक आहे. शिशु मृत्यू दर म्हणजे काय, 1 वर्षाच्या आधीचं मूल, अर्भक म्हणतो त्याला आपण. आणि बाल मृत्यू दर म्हणजे काय, बालक म्हणजे 5 वर्षापर्यंतचं मूल. 1000 जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची किंवा शिशूंची संख्या म्हणजे काय असतो, इन्फंट मोर्टॅलिटी रेट. राईट. किती, 1000 जिवंत जन्मांपाठीमागे तो किती करायचा आहे, 30 पेक्षा कमी आणायचा आहे. नंतर माता मृत्यू दर, मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट. माता मृत्यू दर म्हणजे काय असतं, एका वर्षात 1 लाख जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या. राईट. ती किती आणायची होती, 100 पेक्षा कमी. याचा दुसरा पण अर्थ असा होतो की 1000ला 1 म्हणजे प्रत्येक 1000ला 1 पर्यंत आणायचा किंवा 1 लाखापाठीमागे 100 करायचं. नंतर ओबड धोबड जन्मदर 21 पर्यंत आणायचा. टोटल फर्टिलिटी रेट, जननदर जो आहे तो पुनर्स्थापनेच्या स्तरावरती आणायचा म्हणजे 2.1. नंतर 14 वर्ष वयापर्यंतचं शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणं, लक्षात ठेवा. आता आणखी काय लक्षात ठेवायचंय, मुले व मुलींचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील जे गळतीचं प्रमाण आहे ते किती, 20% खाली आणायचं आहे. बघा ह्याला भरपूर वेळा गोल केलं मी, ती संख्या लक्षात ठेवा. 20% खाली आणायचं, 30 किंवा 40% नाही, 20% खाली आणायचं. नंतर वैश्विक लसीकरण, मुलींचं लग्न 18च्या आत होऊ न देणं आणि 20 वर्ष वयानंतर करण्यास प्रोत्साहन देणं. संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 80% करायचंय आणि प्रशिक्षित व्यक्तींमार्फत ते 100% पर्यंत करावं. राईट. नंतर जन्म, मृत्यू, लग्न, गर्भधारणेची नोंद जी आहे ती 100% करायची. नंतर एड्सचा प्रसार रोखायचा, साथीच्या आजारावर प्रतिबंध आणि नियंत्रण करणे आणि भारतीय बाल आरोग्य आणि प्रजनन सेवांमध्ये भारतीय चिकित्सा पद्धतीचा अंतर्भाव करणे. एवढे जरी तुम्ही पाठ करून ठेवले तरी इनफ आहे. याच्यावरतीच प्रश्न सतत हितच खेळत राहतो. ओके, चला पुढे जाऊ. आता 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत. बघा 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आली होती. तर त्याचं उद्दिष्ट काय होतं, राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे हे होतं का त्याचं. यस.
तर पहिलं त्याचं उद्दिष्ट होतं. राईट. आता इथं तर वरीलपैकी कोणतं नाही दिलंय, म्हणजे हे पण नव्हतं, हे पण नव्हतं, म्हणजे पहिलं होतं. बघा काय केलेलं आहे, 2007 साली राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आली होती. राईट. रफ्तार त्याला म्हणतात, रफ्तार म्हणून पण त्याला ओळखलं जातं. तर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही सुरुवातीला 100% केंद्र पुरस्कृत आणि 100% फंड कोण करत होतं, त्याला केंद्र सरकार पुरवत होतं. पण आता याचा 2020 पर्यंत ज्यावेळेस त्याला वाढ देण्यात आली, त्या 2012 नंतर त्याच्यामध्ये काय करण्यात आले, बदल करण्यात आलेला आहे. आणि राष्ट्रीय कृषी योजनांतर जो खर्च केला जातो त्याच्यामध्ये 60% केंद्र करतं तर 40% राज्य करतं. राईट. परंतु सुरुवातीला ही पूर्णपणे 100% केंद्र पुरस्कृत योजना, आता केंद्र पुरस्कृत तर योजना आहेच, परंतु 100% फंड करत होतं सुरुवातीला. आता कशासाठी सुरू केलेले आहे, तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना साहित्य, कर्ज आणि अनुदान द्यायचं शेतकऱ्यांना. ओके. कशासाठी, शेतीचा विकास करण्यासाठी. कृषी आणि संलग्न क्षेत्र जे आहे बघा, 11 पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा यांनी काय केलं होतं, तर क्षेत्रीय जीडीपीचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. मग त्याच्यामध्ये कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचं वेगवेगळं जीडीपीचं लक्ष ठरवण्यात आलं होतं पहिल्यांदाच. तर प्रतिवर्ष जे कृषीचं 4% जीडीपी ग्रोथ रेट त्यांनी अचीव्ह करण्याचं ठरवलेलं होतं, तो अचीव्ह करण्यासाठी ही राष्ट्रीय कृषी विकास योजना चालू करण्यात आली होती. राईट. कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्यांना काय करायचं, प्रोत्साहन द्यायचं किंवा इन्सेंटिव्हाइज करायचं. कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये ह्याचं काय आहे उद्दिष्ट, मुख्य उद्दिष्ट, गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देणं, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील योजना तयार करणं, अंमलबजावणी करताना राज्यांना लवचिकता आणि स्वायत्तता प्रदान करणं. आणखी महत्वाचं कुठलं आहे, स्थानिक गरजा, पिके, प्राधान्यक्रम राज्यांच्या कृषी योजनांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे कसे प्रतिबिंबित होतील याची खात्री करणं. नंतर कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त परतावा मिळवून देणं, हे काय होते, याची महत्वाची उद्दिष्टे होती. या बघा, आता ही योजना परत रिपीट होऊ शकते, सो त्याच्यामुळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता एमडीजी वरती प्रश्न विचारलाय बघा, दरवर्षी एमडीजी किंवा एसडीजी वरती प्रश्न असतो. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वरती तुम्हाला एक तरी प्रश्न दरवर्षी बघायला मिळतो. ओके. तर आता लक्ष द्या व्यवस्थित. खालील विधाने सहस्त्रकातील विकासाच्या उद्दिष्टांच्या संदर्भातील आहेत. संयुक्त राष्ट्रांची सविउ ची पूर्तता 2015 पर्यंत करायचे. एमडीजी बरोबर आहे 2015 पर्यंत साध्य करावायचे 8 ध्येय, 21 टार्गेट आणि 60 इंडिकेटर्स ठरवण्यात आले होते. हे विधान बरोबर आहे. कोणती खरी आहेत, आता ए तर सगळीकडेच आहे. सविउ चे एक उद्दिष्ट म्हणजे पिण्याचे सुरक्षित पाणी न मिळणाऱ्यांची संख्या निम्म्याने करणे, एकदम बरोबर होतं हे पण. बी पण आहे याच्यामध्ये, हा गेला. मुक्त आणि रास्त व्यापार, यस, एकूण 8 बरोबर. आता सांगितलं तुम्हाला 8 सविउ आहेत, एकदम बरोबर. वरीलपैकी सर्व ह्याचं उत्तर होतं. आता लक्ष द्या बघा, काय केलेलं आहे, संयुक्त राष्ट्र संघाने 2000 साली 6 ते 8 सप्टेंबर 2000 ला आपली 21व्या शतकातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक मिलेनियम समिट म्हणजे शतकोत्तर परिषद भरवलेली आहे. कुठं, न्यूयॉर्क मध्ये. आणि याच्यामध्ये एक मिलेनियम डिक्लेरेशन घोषित केलं होतं. त्या डिक्लेरेशन मध्ये 2015 पर्यंत साध्य करावयाची 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स त्यांनी ठरवलेले आहेत. 21 टार्गेट आणि 60 इंडिकेटर्स ठरवले आहेत. तर त्यातले जे 8 ध्येय आहेत ते तुम्हाला आपल्याला तोंडपाठ करून ठेवायचे. प्रश्न याच्यावरती सतत येतो. तर पहिलं गोल कुठलं आहे, अत्यंतिक दारिद्र्य आणि उपासमार दूर करणे. कधीपर्यंत, 2015 पर्यंत. नंतर वैश्विक सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची पातळी, आता याच्यामध्ये माध्यमिक हा शब्द नाही, वैश्विक सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची पातळी गाठणे. तिसरं ध्येय काय आहे, लिंग समानता आणि स्त्री सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणे. चौथं ध्येय काय आहे, बाल मृत्यू दर कमी करणे. बाल मृत्यू दर कितीने कमी करायचा होता ते पण विचारलं जातं. तर 1990च्या तुलनेत तो आता 2015 पर्यंत 2/3 कमी करायचा होता. आणि जो मातृ स्वास्थ्यामध्ये सुधारणा करणे जे 5वं ध्येय आहे, त्याच्या अंतर्गत माता मृत्यू दर जो आहे तो 1990च्या तुलनेमध्ये 2015 पर्यंत 3/4 कमी करायचा होता, हे विसरू नका. ध्येय 6 एड्स, मलेरिया आणि इतर आजारांविरुद्ध लढणे. ध्येय 7 मध्ये पर्यावरणाची शाश्वतता टिकवणे आणि त्याच्या अंतर्गत काय करायचं होतं, पिण्याचं स्वच्छ पेयजल वगैरे पुरवायचं होतं. 8व्या ध्येयामध्ये काय होतं, तर
तर हे विकासासाठी जागतिक भागीदारीचा विकास करणे, मग त्याच्यासाठी रास्त आणि फ्री व्यापारला चालना देणे वगैरे हे याच्यामध्ये येत होतं पूर्णपणे. तर हे तुम्हाला 8ची 8 ध्येय पाठ करून ठेवायची आहेत आणि ते पण क्रमाने. पुढे जाऊ आता. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असणारी 5 शहरे त्यांच्या उतरत्या लोकसंख्येच्या क्रमात कोणती आहेत? ह्याच्यावरती तर 3-4 वेळा प्रश्न विचारलेला आहे, राईट. तर आता बघा, याच्यामध्ये मुंबई दिल्ली, मी एक पोरांना सांगितलं होतं की लक्षात कसं ठेवायचं, चाहे मुंबई दिल्ली आग्रा हे गाणं म्हणण्यापेक्षा चलो मुंबई दिल्ली कलकत्ता म्हणायचं. आता मुंबई दिल्ली बेंगलोर दिलंय, मुंबई दिल्ली कलकत्ता इथं दिलंय, इथं मुंबई दिल्ली बेंगलोर दिलंय, मुंबई दिल्ली हैदराबाद दिलंय, हा गेला उत्तर आलं. चलो मुंबई दिल्ली कलकत्ता चेन्नई बेंगलुरू, असं लक्षात ठेवायचं. आता बघा, तुम्हाला व्यवस्थित सांगतो, आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो याच्यातल्या. तर बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण हे 31.2% होतं. 31.2%, 14 म्हणजे 2%, राईट, 2% होतं. तर आता याच्यामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण हे सर्वाधिक कुठल्या शहरांमध्ये जास्त होतं? तर भारतामध्ये 3 शहरं असे आहेत ज्यांची लोकसंख्या ही 1 कोटीपेक्षा जास्त आहे. किती? 3 शहरं, 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे 3 शहरं. त्याच्यामध्ये बृहन्मुंबई, ज्याच्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येतं, ज्याची लोकसंख्या 1,83,00,000 एवढी आहे. नंतर दिल्लीची लोकसंख्या 1,63,00,000 आणि कोलकाता शहराची लोकसंख्या 1,40,00,000 एवढी आहे. तर आता भारतामध्ये एकूण दशलक्ष शहरं जे आहेत ते एकूण 53 दशलक्ष शहरं आहेत, राईट. आता भारतामध्ये एकूण 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरं सांगितली. भारतामध्ये एकूण 8 शहरं असे आहेत ज्यांची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार ही किती हो? तर 50 लाखापेक्षा जास्त आहे. तर त्याच्यामध्ये बृहन्मुंबई, दिल्ली, कोलकाता तर येतच, नंतर चेन्नई, बेंगलुरू, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे पण येतं. म्हणजे महाराष्ट्रातली 2 शहरं असे आहेत की ज्यांची लोकसंख्या ही 50 लाखापेक्षा जास्त आहे. एकूण दशलक्ष शहरं किती? 53. त्या 53 पैकी 6 दशलक्ष शहरं ही महाराष्ट्रामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये कोणकोणती? बृहन्मुंबई, पुणे तर येणारच आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे नागपूर, नाशिक नंतर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे वसई विरार नंतर औरंगाबाद, राईट. तर महाराष्ट्रामध्ये एक शहर 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणार आहे, बृहन्मुंबई, आणि 2 शहरं 50 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येचे असणारे आहेत, पुणे आणि बृहन्मुंबई. चला पुढे जाऊ. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं विचारले. कोणते विधान सत्य आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कोणत्याही देशाला कर्ज देते का? बिलकुल नाही. फक्त विकसित देशांना कर्ज देते का? बिलकुल नाही. फक्त सदस्य राष्ट्रांना कर्ज देते, हे एकदम बरोबर आहे. आता डिटेल सांगतो बघा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये, दुसरं महायुद्ध कधी झालं होतं? 1939 ते 1945 या काळामध्ये दुसरं महायुद्ध झालं. सॉरी. तर या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्णपणे ढासळलेला होता. नंतर जो चलनाचा विनिमय दर होता तो पूर्णपणे ढासळलेला होता. गरीब राष्ट्र बऱ्यापैकी सगळ्या ज्या अर्थव्यवस्था होत्या त्या सगळ्या ढासळलेल्या होत्या. मग याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी ब्रेटन वूडमध्ये काय झालं? ब्रेटन वूडमध्ये, हे अमेरिकेमध्ये येतं ब्रेटन वूड, तर तिथे एक कॉन्फरन्स भरली. कधी? जुलै 1944 मध्ये ब्रेटन वूड कॉन्फरन्स. तिथं बऱ्याच राष्ट्रांचे जे मुख्य व्यक्ती होते ते तिथं जमले आणि आता याच्यातून सोल्युशन त्यांनी बाहेर काढण्यासाठी हे इथं जमले होते. तर याच्यातून 3 सोल्युशन बाहेर पडले. एक म्हणजे काय? तर जागतिक विनिमय दर स्थिर राखण्यासाठी IMF ची स्थापना, नंतर गरीब राष्ट्रांना मदत करण्यासाठी वर्ल्ड बँकेची स्थापना आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी गॅट किंवा WTO, गॅट करार करण्यात आला होता. नंतर 1995 मध्ये त्याचा नंतर WTO मध्ये कन्व्हर्जन करण्यात आलं. तर IMF आणि वर्ल्ड बँक ह्या 2 काय आहेत? तर या युनायटेड नेशन्सच्या स्पेशलाइज ऑर्गनायझेशन्स आहेत आणि गॅट किंवा WTO ही रिलेटेड ऑर्गनायझेशन आहे युनायटेड नेशन्सची. तर आता जी IMF आहे, IMF ची स्थापना आता अग्रीमेंट कधी करण्यात आलेलं आहे? 22 जुलै 1944 ला 29 राष्ट्रांनी मिळून अग्रीमेंट केलं. तर ते एक्झिस्टन्स म्हणजे अंमलबजावणी कधी झाली, म्हणजे स्थापना कधी झाली IMF ची? तर 27 डिसेंबर 1945 ला. मुख्यालय कुठं आहे? वॉशिंग्टनला. सध्याच्या अध्यक्षा क्रिस्टिना जॉर्जिया आहेत. आता लक्षात काय ठेवायचे? आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, कारण आता नुकतंच 2024-25 मध्ये
या आयएमएफने एक नवीन पद निर्माण केलेलं आहे, डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टरचं. आणि आयएमएफच्या ज्या मुख्य आर्थिक सल्लागार होत्या गीता गोपीनाथ यांनाच त्यांनी आयएमएफच्या पहिल्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर बनवलेलं आहे, ज्या भारताच्या आहेत. सदस्य किती आहेत? 191. भारत हा संस्थापक सदस्य राष्ट्र आहे. तर आयएमएफ काय करतं? आयएमएफ ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मध्यवर्ती बँकेची भूमिका बजावतं. सॉरी हा. तर आयएमएफ काय करतं? तर आंतरराष्ट्रीय चलन विनिमय दरात सहकार्य निर्माण करणे, चलनाच्या विनिमय दरातील नियंत्रण सैल करण्यास प्रोत्साहन देणे, राईट, विनिमय दर स्थिर राखण्यास मदत करणे, विविध देशांना व्यवहार तोलातील असंतुलन दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे, हे त्याचे काय आहेत? उद्दिष्ट आहेत. तर आता आयएमएफ काय करतं? फक्त सदस्य राष्ट्रांना व्यवहार तोलातील संकट दूर करण्यासाठी लघु मुदतीची कर्ज देतं. कशी? लघु मुदतीची. तर त्याच्यामुळे आयएमएफला लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट म्हणजे अंतिम त्राता म्हणतात. आणखी आयएमएफ काय करतं? सदस्य राष्ट्रांना धोरणात्मक सल्ला देतं, वित्तीय धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शन करतं, आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार वाढवण्यासाठी मदत करतं. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती तुम्हाला यावर्षी सुद्धा एखादा प्रश्न बघायला मिळेल. आता बघा, असे प्रश्न कसे सोडवायचे. आता हे जरा थोडे अवघड असतात, परंतु अवघड असले तरी त्या क्वेश्चनचं जजमेंट कसं घ्यायचं आणि क्वेश्चन कसा बरोबर सोडवायचा. समजा एखादा प्रश्न येतच नाही, त्याच्यामध्ये वरीलपैकी सर्व असा ऑप्शन आहे, तर मारून टाकायचं. आता काय हो, आता 0.25 एवढंच निगेटिव्ह मार्किंग आहे. सो त्याच्यामुळं रिस्क घ्यायची. खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत. बघा, अंदाजासंबंधी आहेत. भारतातील महत्वाच्या राज्यांमध्ये दारिद्र्याचे संकेंद्रण झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं झालेलं आहे का? हो, झालेलं आहे. यूपी, बिहार सारख्या राज्यांमध्ये संकेंद्रण झालेलं आहे. तुम्ही अंदाज लावू शकता. क्वेश्चनचं जजमेंट घ्यायचंय तुम्हाला. म्हणजे हे काय आहे? बरोबर आहे, ए तर बरोबर आहे, राईट. याच्यामध्ये ए कुठं दिलेलं नाही, ह्याच्यामध्ये ए कुठं दिलेलं नाही. आलो ना आपण 50-50 वरती, राईट. आता 50-50 मध्ये मग ह्यातलं कुठला आन्सर असेल? एकतर एक असेल किंवा एकतर दोन असेल. समजा तुम्हाला खालचं कळालंच नाही, तर दोन आन्सर वरीलपैकी सर्व मारून टाकायचं. उत्तर तेच असतं. शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे. एकदम बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक लावायची गरजच नाहीये. तुम्हाला तसंही कळून जाईल. शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्यापेक्षा शहरी भागातली गरिबीची घट जास्त का होते? कारण तिथं व्यवसायाच्या संधी आणि रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध असतात. सोपं आहे. बरोबर आहे. दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये वाढलेला आहे. चला ठीक आहे, याला बाजूला ठेवू आपण. आता इथं बी तर कुठंच दिलेलं नाहीये. म्हणजे हा गेला उत्तर आलं तुमचं वरीलपैकी सर्व. कशाला सी चेक करायचं आणि कशाला डी चेक करायचा आहे? नियोजन आयोगाने लकडावाला तज्ञ गटाचे अंदाज मान्य केलेत. बरोबर आहे, मान्य केलेले आहेत. तर बघा, लक्षात घ्या, तुम्ही जर बघितलं 1993-94 पासून ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्य बघितलं, तर शहरी दारिद्र्यातली जी घट आहे, ती घट काय ग्रामीण दारिद्र्यापेक्षा तुम्हाला जास्त दिसून येते. सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय? क्वेश्चनचं जजमेंट व्यवस्थित घ्यायचंय. आणि लकडावाला समितीचे जे अंदाज आहेत ते नियोजन आयोगानं स्वीकारलेले आहेत. लकडावाला समिती कधी नेमलेली होती? तर 1989 मध्ये नियोजन आयोगानं नवीन दारिद्र्याची म्हणजे दारिद्र्य मोजण्यासाठी नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी लकडावाला, DT लकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती, ज्यांनी आपला अहवाल जुलै 1993 मध्ये दिलेला आहे. तर यांनी अलग समितीनं जे निकष विचारात घेतले होते तेच निकष यांनी पण विचारात घेतले. काय? तर प्रति व्यक्ती प्रतिमाह, दरडोई प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी पण यांनी विचारात घेतली आणि यांनी कॅलरी मूल्य पण विचारात घेतलं. ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी मूल्य आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी मूल्य यांनी विचारात घेतलं होतं, राईट. आणि यांनी अन्नावरचा खर्च फक्त विचारात घेतला. जसा अलग समितीने घेतला होता तोच यांनी पण विचारात घेतलं. यांनी क्लोथिंग आणि शेल्टर पण त्याच्यामध्ये ऍड केलं होतं. ओके, हे पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ काय होतो की एखादा ग्रामीण भागातला व्यक्ती स्वतःच्या उपभोगावरती महिन्याला समजा काही ठराविक खर्च म्हणजे ठराविक यांनी जेवढा ठरवला होता तेवढा खर्च त्यापेक्षा जास्त खर्च करू शकत असेल आणि दिवसाला तो 2400 कॅलरी मूल्य मिळू शकत असेल, तर असा व्यक्ती हा APL ठरवला गेला, अबोव्ह पॉवर्टी लाईन. ओके, चला आता पुढचा प्रश्न काय आहे बघा, की राष्ट्रीय महिला सक्षमीकरण 2000-2000चा प्रयत्न काय होता? आता प्रयत्न काय असणार आहे? राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण आहे.
पहिलं वाचा, बालिका संबंधी असलेले सर्व भेदभाव आणि महिलांवर होणारे सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे. मला महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे, मग हे बरोबरच असणार आहे. महिलांवरील होणारे अत्याचार आणि बालिकांसंबंधी भेदभाव दूर करणं हे त्याचं 100% असणार आहे. तुम्ही जज करा ना क्वेश्चनला, लॉजिक लावा, बरोबरच असणार आहे. महिलांना मानवी हक्क आणि सत्तेत समान संधी प्रदान करणे. मला सांगा, महिला सक्षमीकरण करायचे, मग सक्षमीकरण करण्यासाठी मग त्यांना संधी द्यावी लागेल की नाही, आणि ती पण समान संधी द्यावी लागेल. बरोबरच आहे. मग हे दोन पण बरोबर आहे, म्हणजे वरील दोन्ही बरोबर आहेत. सोपं असतं. तुम्हाला असे जे धोरणं असतात की ह्याच्यावर जे येणारे प्रश्न असतात त्या प्रश्नाला तुम्हाला फक्त जज करायचंय, राईटली रॉंगली जज करायचं नाही, राईटली जज करायचंय. आणि जरा थोडा विचार क्षमता वाढवायची आहे. विचार क्षमता वाढवली की तुम्हाला कळून येते की वा, सक्षमीकरण धोरण आहे, मग सक्षमीकरण धोरणामध्ये ह्या गोष्टी असणारच आहेत. तेवढा स्वतःवरती विश्वास पाहिजे पण प्रश्न सोडवताना. पण 100% असे प्रश्न बरोबर येतात. सो डोंट वरी, म्हणजे तुम्ही अशी प्रॅक्टिस करा. हे प्रॅक्टिसने शक्य आहे. हे कशाने शक्य आहे? प्रॅक्टिसनेच शक्य आहे. विदाउट प्रॅक्टिस हे शक्य नाही. ओके. सो तर हे होते 2013 मध्ये विचारलेले प्रश्न आणि त्याचं विथ डिटेल एक्सप्लेनेशन. आय होप की तुमच्या हे सगळं व्यवस्थित लक्षात आलं असेल. आणि एनी टाइम तुम्हाला कधीही जर तुम्हाला काही शंका कुशंका असेल, विचारायचे असेल, तर तुम्ही मला या नंबरवरती कॉल करू शकता, किंवा आपली कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. किंवा तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर या नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला PDF मिळेल. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.